नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. आपल्या नेहमीच्या आवडत्या व्यक्तिमत्वाविषयी आपण आज बोलणार आहोत. जरंडेश्वरचे गुरु कोण, हा आपला आजचा विषय आणि आपला अंदाज आहे की काका आणि पुतण्यांचा भुजबळ केलाय का, कसं, जरा बघूया. सातारा जिल्ह्यातला जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जेव्हापासून खाजगी साखर कारखान्याचा शोध महाराष्ट्रातील राजकारण्यांना लागला तेव्हापासून सहकारी साखर कारखान्यांची घरघर सुरू झाली. राज्यातले 43 साखर कारखाने खाजगी संस्थांना विकले गेले. आता अनेक कारखाने अक्षरशः घरघरीला लागलेले आहेत. लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वात चालणारा, म्हणजे लोकनेते हा शब्द वापरलाच पाहिजे म्हणून वापरतोय, यांच्या नेतृत्वात चालणारा मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना आता घरघर करू लागलेला आहे आणि त्याच्या जागी 21st सेंचुरी नावाचा प्रायव्हेट साखर कारखाना वेगानं चालू लागला आहे. सहकार बुडवा, खाजगी वाढवा असं धोरण राजकारण्यांनी स्वीकारलंय आणि याच धोरणाच्या बळी पडला तो सातारा जिल्ह्यातला जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना. तुम्हाला वाटेल की मी अजित पवारांचा विषय नव्याने आलाय तो मांडतोय की काय. आपली विस्मरण शक्ती दांडगी आहे म्हणून आठवण करून देतो की 2019 साली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 25,000 कोटीचा गंडा घातला म्हणून अनेकांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राज्यात पार पडलेली होती आणि त्याच आधारावर आता चौकशी सुरू आहे, ती म्हणजे अनेक नेत्यांची. यापैकी म्हणजे या 43 साखर कारखान्यापैकीचाच एक कारखाना आहे सातारा जिल्ह्यातला जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना. या चौकशीमध्ये जे वास्तव समोर आलं आणि अजितदादा यात अडकले ते कसे ते जरा नीट समजून घेऊया. ईडीनं 65 कोटी 75 लाख रुपयाची या कारखान्याची मालमत्ता जप्त केल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. आता त्यानंतर याची चर्चा वाढू लागली आहे. काय झालं होतं, 2010 पर्यंत जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची अवस्था वाईट झालेली होती म्हणून हा कारखाना राज्य बँकेनं, महाराष्ट्र राज्य बँकेनं, सहकारी बँकेनं विक्रीला काढायचं ठरवलं. याचे विक्रीची प्रक्रिया सुरू झाली आणि या कारखान्याची अल्प दरात, बाजारभावापेक्षा कमी दरानं आणि लिलावांच्या नियमांचं उल्लंघन करून हा कारखाना विकला गेल्या गुरु कमोडिटी नावाच्या कंपनीला. गुरु कमोडिटीला कारखाना राज्य बँकेच्या लिलावातून विकल्या जाण्याची प्रक्रिया झाली. त्यावेळेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे म्हणजे शिखर बँकेचे अध्यक्ष होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. आता अजित पवारांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये गुरु कमोडिटी नावाच्या कंपनीला हा कारखाना विकल्याबरोबर काय घडावं, एक घडलं पाहिजे की गुरु कमोडिटीने हा कारखाना सुरू करावा, तो चालवावा, अशी प्रक्रिया घडली पाहिजे, पण असं घडलं नाही. तात्काळ गुरु कमोडिटी नावाच्या कंपनीनं हा कारखाना लीजवर दिला आणि तो कुणाला दिला, जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड या एका दुसऱ्या कंपनीला गुरुनं हा कारखाना चालवायला दिला. आता ही जरंडेश्वर शुगर मिल्स जी आहे ती नेमकी कोणाची आहे, काय आहे, तर जरंडेश्वर शुगर मिल्समध्ये एका कंपनीचे सर्वाधिक शेअर्स आहेत. म्हणजे जवळपास जरंडेश्वर हीच ती कंपनी चालवते आणि ती कंपनी कोणती असेल तर ती आहे स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड. या स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सर्वाधिक शेअर कोणाचे असतील, आता पुन्हा मुद्दा येतो, सर्वाधिक शेअर कोणाचे असतील तर ते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या मालकीचे सर्वाधिक शेअर्स आहेत. या स्पार्कलिंग कंपनीनं नव्या कंपनीच्या, वेगळ्याच कंपनीच्या नावाखाली म्हणजे आपले शेअर्स त्यात गुंतवून हा कारखाना स्वतःकडं चालवायला घेतला. गुरु कमोडिटी ही एक डमी कंपनी होती आणि जिचा फक्त कारखाना घेण्यासाठीचा वापर केला गेला असं ईडीचं म्हणणं आहे. आणि पुढे याच कारखान्यासाठी पुणे जनता सहकारी बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्यात आलं. आता बघा,
दादा अध्यक्ष असताना एक कारखाना विक्रीला काढतात, ते एका गुरु कमोडिटी नावाच्या कंपनीला दिला जातो. गुरु कमोडिटी हा कारखाना एका खाजगी कंपनीला विकते. या खाजगी कंपनीत अजून एका खाजगी कंपनीचे सर्वाधिक शेअर्स असतात आणि या खाजगी कंपनीचे म्हणजे स्पार्कलिंग सॉईल कंपनीचे प्रमुख असतात अजित पवार आणि सुनेत्रा पवार. मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये अंड्याची आणि आमलेटची गोष्ट सांगितली होती. सहकार का बुडाला? तर सहकारमध्ये कॅन्टीन केली जाते, कॅन्टीनवर पाहुण्यांसाठी आमलेट केलं जातं, आमलेटचं बिल लावलं जातं, आमलेट करण्यासाठी अंडे आणले जातात, अंड्याचंही बिल लावलं जातं. म्हणजे अंड्याचंही बिल, आमलेटचंही बिल आणि कुकचीही पगार असं सहकाराचं धोरण असतं. म्हणजे अशा स्वरूपाचा आणखी एक घोटाळा आहे तो नॅशनल हेराल्डचा घोटाळा. म्हणजे 3 माणसांनी एक कंपनी विकायचं ठरवलं आणि ती 3 माणसाला विकायचं ठरवलं. त्या 3 माणसांनी दुसऱ्या 3 माणसाला कंपनी विकण्यासाठी कर्ज द्यायचं ठरवलं आणि ते कर्ज 3 माणसांनी 3 माणसाला दिलं. 3 माणसाकडून एक कंपनी विकत घेतली आणि ती कंपनी परत कर्ज फेडणं शक्य नाही म्हणून त्या 3 माणसांकडे देऊन टाकली. म्हणजे कंपनीनं कर्जही माफ केलं. हे कोणती कंपनी नाही आहे, काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी, अहमद पटेल आणि आणखी एका व्यक्तींनी मिळून ह्या तिघांना तो विकलेला आहे. हा नॅशनल हेराल्डचा घोटाळा फार गमतीशीर आहे. असाच हा देखील दादांचा घोटाळा आहे. 43 साखर कारखाने राज्यामध्ये विकले आहेत. 89 लोकांना जबाबदार धरून त्याच्यावरती कारवाई चालू आहे, तपास चालू आहे, तपास होत राहील. हा झाला इतिहास. आता मला मुद्द्यावर यायचं आहे की अजित पवारांच्यावरती होत असलेली कारवाई ही भारतीय जनता पार्टी शासित असलेल्या केंद्र सरकारकडून होते आहे की अन्य कोणाचा यात सहभाग आहे? आता अजित पवारांवरती कारवाई करून राष्ट्रवादीवरती नियंत्रण आणता येईल की नाही हे न कळण्या इतके मोदी, शहा आणि ईडीच्या प्रमुख ज्यांच्याकडे अर्थमंत्रालय असतं त्या म्हणजे अंमलबजावणी संचालय यांच्याकडे असतं या सगळेच दुधखुळे नाहीत. सगळ्यांनाच कळतं की अजित पवारांवरती दबाव म्हणजे शरद पवारांवरती दबाव नव्हे. उलट अजित पवार अडचणीत म्हणजे कोण खुश हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. खरं तर शरद पवारांच्यावरती दबाव आणायचा असता तर सुप्रिया सुळेंच्या वेगवेगळ्या कंपन्यांवरती काही करता येऊ शकलं असतं, सदानंद सुळेंच्या काही कंपन्यांवरती करता येऊ शकलं असतं, स्वतः शरद पवारांच्या विषयामध्ये काही करता येऊ शकलं असतं. पण तसं घडलेलं नाही आहे. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना अडचणीत आणण्यामागचा भूमिका काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. सुनेत्रा पवारांचं कुटुंबीय सध्या जवळचे नातलग सध्या भाजपात आहेत. नातलगाचं नाव काढल्यावर शरद पवार नगर जिल्ह्यामध्ये चिडले होते, आठवते तुम्हाला? हां, तेच प्रकरण. तर त्या सुनेत्रा पवारांचे नातलग सध्या भाजपामध्ये आहेत. अजित पवारांना चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकवलं जातं आहे. अजित पवारांचा छगन भुजबळ करण्याची प्रक्रिया तर राष्ट्रवादीत सुरू झालेली नाही आहे ना, हा प्रश्न पडतो. छगन भुजबळ एकेकाळी प्रभावी आणि राष्ट्रवादीतले सगळ्यात सुपर पॉवर होते शरद पवारांच्या नंतरचे. तसा आभास भुजबळांना झाला होता आणि भुजबळ त्यानंतर जेलमध्ये गेले होते. आता भुजबळांच्या नंतर तसा आभास अजित पवारांना झाला होता. अजित पवारांनी मध्यंतरी बंड केलं, ते बंड शांत झालं, पुन्हा अजित पवार आले. आपला मागचा एक व्हिडिओ पण आहे, दादागिरी संपते आहे का? त्याच अर्थाने पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे. मोठ्या साहेबांनी अजित पवारांचं भुजबळ करण्याची प्रक्रिया तर सुरू केलेली नाही आहे ना, हा प्रश्न पडतो. तसं झालं असेल, भाजपच्या शासित केंद्र सरकारचा हा प्रयत्न असेल अजित पवार अडकवण्याचा किंवा यात पवारांचा सहभाग असेल, काहीही केलं तरी अजित पवारांच्या अडचणीत या निमित्तानं वाढ झाली आहे एवढं मात्र नक्की. नमस्कार.